बिर्याणीच्या तर मी अनेक वेगवेगळ्या रेसिपीज बनवत असते. त्यामधूनच आज मी बनवलेली ही चिकन टिक्का बिर्याणी. बिर्याणी मस्त रसरशीत आणि फ्लेवरफुल झालेली. तर त्यासाठी इथे मी पाऊण किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं. यामध्ये पाणी नाही राहायला पाहिजे. मग यात घातल्या हळद, लाल तिखट, गरम मसाला पावडर, धणे जिरे पावडर आणि चिकन तंदुरी मसाला. यासोबतच घालायचे आले लसणाची पेस्ट, दही आणि रेड फूड कलर. आता हे सर्व मिक्स करून घेऊयात. यामध्ये मी मीठ घालायला विसरलेली, तर मी आता यामध्ये मीठ घालून घेते आणि पुन्हा हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊयात. आता हे आपण कमीत कमी अर्धा तास तरी मॅरिनेट करून घ्यायचंय. आता याच पातेल्यात आपल्याला 1 चमचा तेल घालून घ्यायचं आहे आणि हे पातेलं गॅसवर ठेवून चिकन आपण थोडा मिक्स करून घ्यायचा आणि पातेल्यावर झाकण ठेवून आपण चिकन अर्धवट शिजवून घ्यायचं आहे. साधारण 10 ते 15 मिनिटे चिकन शिजवून घ्यायचा. तर हे बघा, इथे आपला चिकन हा शिजलेला आहे अर्धा, आणि यामधलं पाणी आहे ते आपण नंतर ग्रेव्हीसाठी यूज करायचा. त्यानंतर एका जाळीला आपण तेल लावून घ्यायचंय आणि गॅसच्या फ्लेमवर आपण हे चिकनचे पीस ठेवून दोन्ही बाजूने थोडेसे रोस्ट करून घ्यायचेत. इकडे बघा, अशा प्रकारे ते रोस्ट झाले पाहिजेत. आता ग्रेव्ही बनवण्यासाठी पातेल्यामध्ये 4 ते 5 पळी मी तेल घेतलेलं आहे. यामध्ये 1 मोठा चमचा घी घालायचा, मग 1 चमचा जिरे घालायचे. त्यानंतर 4 मीडियम साईजचे कांदे उभे पातळ चिरून घालायचे. इथे मम्मीने चुकून कांदा बारीक चिरलाय. त्यानंतर हा कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा. मग यामध्ये आले लसणाची पेस्ट, हिरवी मिरचीची पेस्ट घालून ती 1-2 मिनिटे परतून घ्यायची. त्यानंतर 2 उकडलेल्या टोमॅटोची पेस्ट घालून ती पण 3 ते 4 मिनिटे परतून घ्यायची. आणि मग मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जेवढे ग्रेव्हीसाठी सुखे मसाले दिलेले आहेत ते सर्व मसाले घालायचे आणि त्यासोबतच 2 ते 3 चमचे पाणी घालून मसाले चांगले एकजीव करून घ्यायचे. आता आपण गॅसची फ्लेम लो करून यामध्ये दही आणि कोथिंबीर घालून घ्यायची. सर्व छान एकजीव करायचं आहे. त्यानंतर यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ, थोडासा रेड चिली सॉस, शेजवान चटणी आणि टोमॅटो केचप. यासोबतच इथे आपल्याला अजिनोमोटोही घालायचा आहे. हा ऑप्शनल आहे. आणि हे पातेल्यात चिकन हाफ कुक केल्यानंतर जे पाणी उरलेलं आहे ते पाणी घालून घ्यायचं आहे. मग पुन्हा ग्रेव्हीसाठी थोडंसं साधं पाणी घालायचं. ग्रेव्हीला चांगला रंग येण्यासाठी यामध्ये आपल्याला रेड फूड कलर यूज करायचा आहे. त्यानंतर रोस्ट केलेले चिकन घालून सर्व छान एकजीव करून घ्यायचं. मग पातेल्यावर झाकण ठेवून ग्रेव्ही आणि चिकन मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचा. आता इथे मी बिर्याणीसाठी हा 600 ग्रॅम बासमती तांदूळ 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून त्यामध्ये पाणी घालून अर्धा तास भिजत ठेवलेला. पातेल्यात आपलं पाणी चांगलं गरम झालंय. यामध्ये थोडं जास्त प्रमाणात मीठ घालायचंय व हा अख्खा गरम मसाला आणि त्यासोबतच जिरं घालून 5 मिनिटे तरी पाण्यात उकळून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये भिजवलेला बासमती तांदूळ घालून भात 80% शिजवून घ्यायचा आहे. आता इथे आपली चिकन टिक्का बिर्याणीची ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता आपण याला कोळशाचा स्मोक देणार आहोत. इथे माझ्याकडून डायरेक्ट कोळसा ग्रेव्हीमध्ये पडलाय, तर आता असाच मी यावर झाकण ठेवते. एकीकडे आपला राईस पण 80% शिजलाय. आता यामधलं आपण पूर्ण पाणी काढून घ्यायचंय. आता हा ग्रेव्ही मधला कोळसा मी काढून घेते. त्यानंतर गॅसवर तवा ठेवून त्यावर हे आपण पातेलं ठेवायचंय आणि ग्रेव्हीवर हा राईस व्यवस्थित पसरून घ्यायचा. त्यानंतर यावर 2 ते 3 चमचे मी घी घालते आणि रेड फूड कलर पाण्यामध्ये मिक्स करून तो घालायचा आहे. क्रश केलेली कसुरी मेथी घालायची आणि बिर्याणी मसाला पावडर वरून थोडी घालूयात. त्यानंतर हा भरपूर सारा तळलेला कांदा, चिरलेली कोथिंबीर घालायची आणि या पातेल्यावर आपण साधा पेपर किंवा फॉईल पेपर लावून त्याला कव्हर करून वर झाकण ठेवायचं आहे. आणि आता आपण बिर्याणीला दम देण्यासाठी 5 मिनिटे हाय फ्लेमवर ठेवणार आहोत. त्यानंतर 10 मिनिटे लो फ्लेमवर ठेवायची. आपली मस्त फ्लेवरफुल अशी अगदी बाहेरून विकत आणतो तशी चिकन टिक्का बिर्याणी खाण्यासाठी तयार झाली आहे.